श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात. कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्याने संकटे दूर होतात. उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. स्वामी समर्थांचे प्रेरणादायक विचार. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. जिथे नाम आहे तिथे मी आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्यांचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणून त्याग करा, आत्मानंद मिळेल. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटाची वाट घे. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील, सर्व मार्ग सुटतील. तुझ्या मागे संकटे असतील तर भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असतील तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास, डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, मीच पकडील तुझा हात. भिवू नकोस, पुढे जा, संकटे दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी मी त्याचा प्रतिकार करेल. मनाला स्थिर करायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सर्वप्रथम शरीराला स्थिर ठेवा. जितका वेळ शरीराला स्थिर ठेवशील तितकीच विचारांची ग्रंथी तुटत जाईल. जे शब्द कानावर पडल्यावर तुला स्वतःला आवडत नाहीत ते शब्द कधीही इतरांसाठी वापरू नको.
माणूस नेहमी मी आणि माझे यामध्येच अडकलेला असतो, पण मृत्यूनंतर यातले काही एक बरोबर येत नाही. मग जे बरोबर येतच नाही त्यात का अडकावे? बोला श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.